हाय हॅलो नमस्कार. तर चला बघा आता अजून ते गेलेले नाहीत आष्टीला आणि आता त्यांना जायचं होतं पण तेवढ्यात आली ती पाण्याची गाडी. तर बघा पाण्याची गाडी आली तर पाण्याचे बॉक्स उतरले. तर चला बघू किती पाण्याचे बॉक्स घेतले त्यांनी. ते मी काय तिकडे गेलेच नाही अजून. आता बघते जाऊन किती पाण्याचे बॉक्स घेतले ती. तर चला मी बघून आले ते काय करतात ती. आणि मला तर लय काम आहे अजून. आम्हाला उपवास आहे सोमवार आहे. तर चला तर आज सकाळी सकाळी बिस्लरीचे बॉक्स उतरले. तर बघा बिस्लरी आमच्या संपल्या होत्या त्यामुळं आम्ही 50-55 बॉक्स उतरले होते बिस्लरीचे. तर चला आता एवढे आम्हाला आतमध्ये लावून घ्यायचे. तर आणि आतमध्ये पण पहिले बॉक्स संपल्यामुळे तिथं पण खालचं आता सगळं व्यवस्थित झाडून ती करून घ्यायचं आहे आणि हे बॉक्स इथं लावून घ्यायचे. तर आता बॉक्स लावायचं काम चालू आहे आणि हे घेतात बॉक्स लावून पाण्याचे. आणि मला पण लागावं लागते आणि थोडे नाही येतं त्यांना आष्टीला जायचं त्याच्यामुळे मला पण पटपट आवरावं लागेल लावावं लागते ना आता. तर चला आम्ही पण ह्यांना लावू लागते बॉक्स आणि आम्ही दोघंजण मिळून लावतो फास्टमध्ये आणि मग लवकर होईल त्याच्यामुळं. अजून मला पण काम आहे दुसरं. तर चला आता आले ते पाण्याचे बॉक्स आणि सगळे आम्ही लावून घेतले. तर दास पप्पानी मी सगळे 50 बॉक्स घेतले लावून असे. आणि त्यांनी पण ते पण दमले आहे ना हो, कामाने दमले. परत आता हे पाण्याचे बॉक्स आले ते उतरले. तर चला आता आम्हाला जेवण बनवायचंय. हा तर चला आता हे एवढे बॉक्स आम्ही घेतले दोघांनी लावून आणि मला जेवण बनवायचं जेवण करायचंय. काय झालंय नाही ना. तर त्याच्यावर ताडपत्री पूर्ण हातरून झाकून ठेवा म्हणजे व्यवस्थित राहतील ते. तर चला आता मी बनवते जेवण. मला अजून आज सोमवार आहे त्याच्यामुळं आम्ही काही खाल्लं नाही अजून. तर मला बाईला तर शाबू बनवायचा आहे आणि खायचं आहे. मग मला रानात ज्वारी काटायला जायचं आहे. तर गेले तर पुढच्या व्हिडिओ म्हणजे पुढे तुम्हाला दाखवेन. तर चला जाऊ का. हाय हॅलो नमस्कार. तर चला बघा मी दीपाली आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. प्लीज मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सबस्क्राईब महत्त्वाचं आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करीत नाही तर व्हिडिओ बघतात व्ह्यूज येतात पण सबस्क्राईब कोणी करायला तयार होत नाही. तर प्लीज बघा सबस्क्राईब करा म्हणजे मला पण बरं वाटतं. जर सबस्क्रायबर एखादा जरी दिवसातला वाढला तरी असं मला म्हणजे भारी वाटतं. व्हिडिओ पण काढायला मग छान वाटतं. तर चला बघा आज आहे होळी. ते होळी नाही आहे धुलीवंदन आहे. तर चला सगळ्यांना धुलीवंदनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला बघा आज ग्रहण असल्यामुळं आम्हाला काही होळी खेळायची नाही आहे आणि दोन्ही पण लेकरांना घेऊन मी घरात बसलेली आहे. कारण की लहान मुलांसाठी ते ग्रहणाचं जरा हे त्याच्यामुळं आम्ही लेकरांना घेऊनच घरात बसलेलो आहेत. आणि मग म्हणलं आता काम आवरलं जेवण ते झाले आणि म्हणलं व्हिडिओ काढायला स्टार्ट करावा. आणि हे पण आज घरीच येतं. तर आज होळीची धुलीवंदनची सुट्टी असल्यामुळं ते पण आज घरीच आहे त्याच्यामुळे ते पण जाणार नाहीत. आणि इथं बघा विराज आमचा त्याचं काय चाललंय दाखवते मी तुम्हाला. आणि यांचं काय चाललंय आता चाललंय लस्सी प्यायचं काम, विराजचं चाललंय पेढे खायचं काम. तर बघा आता दुपारची वाजलेत 1 आणि ऊन तर बरंच कसं ऊन पडलंय आणि त्याच्यामुळं आज धुलीवंदनमुळं काय मुलं झाले तर भारी. इकडं बघ रे नीट, इकडं बघ माझ्याकडं चल. अयो काय झाले तर अगो बाई तुला दात बी नाहीत वय. बरं जाऊन दे येते ना लहान आहे तू असते ना. तर त्याला लय होळी धुलीवंदन आज काय कलरच कलर आहे दिवसभर आहे ना. तर चला आणि ऊन तर किती पडलंय मरणाचं ऊन पडलंय आणि ऊन पडल्यामुळं आज काय चाललाय लस्सीचा बेत चाललाय यांच्या दोघांचा. तर बघा आता हे चाललंय हे लस्सी हे तिघाकडे तिनांची वाटे केलेत आम्ही. आता आम्हाला लस्सी प्यायची दिवसाची 1 वाजली त्यामुळे असं पोटात जरा कसतरी व्हायला लागलंय. म्हणलं आता थोडीशी लस्सी पिऊन घ्या आहे का नाही. तर चला थोडी लस्सी पिऊन घेऊ आता. गार पडून जरा पोटात आहे का नाही. चल लवकर. तर बघा असं वाटलं लस्सी प्यावा का आंब्याचं ज्यूस प्यावा का थम्सअप स्प्राईट प्यावा. तर स्प्राईट नको मला स्प्राईट आवडत नाही आहे. मला तर वाटतंय लस्सीच प्यावा. तर चला आता लस्सी घेतली आहे आणि लस्सी पितो. विराज तुला काय प्यायचं आहे बेबू. हे प्यायचं आहे त्याला आंब्याचं ते प्यायचं आहे खांडीचं. तर तू ते पितो का. तर पप्पाने तर सुरुवातच केली आहे प्यायला. लयच पोटात कसं तरी व्हायला लागलं काय ना. मस्त लागते ना. तर चला मला पण प्यायची लस्सी. ह्याचं तर चाललं बाई फोडलं लगेच. तुला काय पाहिजे दादा. त्याला पाहिजे इनोची पुडी तर त्याला मी आता देऊन घेते. तर चला त्याला पाहिजे इनोची पुडी आणि मी आता देते इनोची पुडी त्याला.
जर दमन तरी प्यावा. काय दम घ्यायची म्हणा प्यायला आहे. दम तर असतो. चला इनोची पुडी घेतली आणि त्याला द्यायची इनोची पुडी. तर धर बाळा इनोची पुडी 10ला आहे. अजून काय द्यायचंय कलर. तर चला धरात घे तुझे 10 रुपये. तर चला मी पण आता जरा ह्याच्यावर ताव मारते. कशावर. लस्सीवर. तर चला मी पण पिऊन घेते मस्त अशी लस्सी. चला दीपाली आणि विराज कसा म्हणजे गार पितीत उन्हाचं तुम्हाला दाखवतो. दीपालीचं बी चाललंय लस्सीची प्यायचं काम आणि विराजचं पण. हा विराज कुठं बसला आता तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट फ्रीज मध्येच. दीपाली या लस्सी प्यायला मी पिते आपल्या डब्यात. काय करू मला देण्यास कोणी ते लस्सीचा डबा. आपलं पिते. आणि एकच नंबर मस्त लस्सी लागते. विराज तर बघा फ्रीजच्या कोपऱ्या कसा बसला गार. मस्त गार पडते ना. मस्त वाटतं विराज. छान आहे. यम्मी आहे एकदम मस्त. बघा कसा बसला विराज. विराज पितोय माझा म्हणजे फ्रुटी सारखं. आणि दीपाली मस्तपैकी लस्सी घेतली दीपालीनी आणि मी पण लस्सीच घेतली. आम्ही दोघात एक लस्सी घेतली. तर मस्त लस्सी आहे. कुठलं प्रोडक्ट आहे आपलंच आहे का. आष्टी तालुक्यातलंच आहे का. चिंचाळा. चिंचाळ्याचं आष्टी तालुक्यात चिंचाळ्याचं प्रोडक्ट आहे. तर मस्त लस्सी आहे. ऋतुजा डेअरी चिंचाळा आष्टी बीड. आपल्याच प्रोडक्ट काय बोल ना. बघा कसं वातावरण झालं एकदम कडक ऊन पडलंय. कडक उन्हाचं मुलं वातावरण झालंय. हा आणि काय ह्या दिवसात आपली 15 दिवसा यात्रा झाली. हो ताप जाती आणि एनर्जी येते. हॅलो बच्चू. वाव चालतंय. दीपाली मॅडम काय बोलते ना आता. लयच भारी बाय. भारी होय. चाटून पुसून आणती बा. पोटा दुखायला लागलं गार प्यायल्यामुळं. कमी पिये.